भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यात हजारो रोहिंग्या व बांगलादेशी राहत असल्याचा आरोप केला होता। यासाठी त्यांनी वारंवार अमरावतीत दौरे करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत होता। मात्र काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी माहितीच्या अधिकारातून जिल्हाधिकाऱ्याकडे मागितलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। रोहिंग्या कोणी असन तर आम्ही स्वतः म्हणतो की त्याला काढायला पाहिजे, पण मागील जे आपले सौरभ कटियार जिल्हाधिकारी साहेब होते त्यांनी अधिकृत स्टेटमेंट काढून आणि SDOने अधिकृत स्टेटमेंट काढून की जिले में एक भी रोहिंग्या नाही आहे। त्याच्यानंतर हे करून हे फक्त हे आम्हाला माहीत आहे की त्यांना विकास तर काही करायचं नाही। अमरावतीचं तसंही त्यांनी वाटोळं केलं आहे विकासाच्या बाबतीत। आता फक्त महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका हे आपल्या हातातून गेली नाही पाहिजे म्हणून काही ना काही जातीय दंगल घडवून विकास करायचा नाही। अमरावती शहराच्या लोकांनी तसंच वेटीस धरल्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही पाहणं शहरात कोणत्या परिस्थिती आहे। एकही त्यांचा नेता येऊन विकासात्मक गोष्टी करत नाही। हे ज्या गोष्टीला जनतेशी काही घेणं देणं नाही अशा गोष्टी करून हे सिद्ध झालं आहे की त्यांना आता विकासाच्या नावावर इलेक्शन लढता येत नाही म्हणून मत चोरी करून आणि दंगली करून हा धंदा करण्याचा प्रयत्न आहे। म्हणून या विषयात पुन्हा अमरावतीकर जनतेने आणि माननीय मुख्यमंत्री खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले की खोटी माहिती पसरवून अमरावती जिल्ह्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये, प्रशासनाने यावर आळा घालावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। आज जी ही काही पत्रकार परिषद घेतल्या जात आहे त्याचं खरं कारण एक असं आहे की जिल्ह्यात माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार इथं जे काही जन्ममृत्यूचे दाखले दिले गेले त्या संदर्भात प्रशासनावर आरोप करतायत की हे तुम्ही खोटे दाखले दिले आहेत, रोहिंग्यांना दिलेले आहेत, रोहिंगे इथं फार मोठ्या प्रमाणावर आहेत। पण या निमित्तानं मी स्पष्ट सांगू इच्छितो की जे काही प्रशासनानं मला माहिती पुरवली ती माहिती जिल्ह्यात एकही रोहिंग्या नाही असंच प्रशासनानं स्पष्ट केलं। तरी पण किरीट सोमय्या जे काही अमरावतीचा इतिहास आहे, अमरावती जे शांत आहे आणि या अमरावतीची शांतता कशी भंग पावी या हेतूनं वारंवार प्रशासनावर दबाव आणत आहे आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनावर वारंवार दबाव आणत आहेत। जिल्ह्यात दाखले वितरित करत असताना प्रशासनानं मग पेपरची जाहिरात असेल, त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल आणि वेगवेगळ्या त्यांच्या प्रशासकीय बाबी तपासूनच जन्ममृत्यूचे दाखले दिले। काही मायनर चुका प्रशासनाकडून झाल्या असतील पण त्या चुका ह्या कुठंतरी धार्मिक वादाकडे नेणं हे चुकीचं आहे। यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख सर्व लोकांचे दाखले प्रशासनानं वितरित केले। प्रत्येकाच दाखल्यामध्ये मग हिंदू असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील या सगळ्यांच्या दाखल्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी थोड्या चुका प्रशासनाला नंतर आढळल्या, परंतु त्याच्यासाठी गंभीर गुन्हे दाखल तर होत आहेत, दाखल करण्यासाठी तर भाग पाडतच आहेत, परंतु जी काही शांतता आहे शांतता भंग पावण्याच्यासाठी ते फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत। वारंवार अमरावतीत येऊन प्रशासनावर दबाव टाकत आहेत। म्हणून त्यांचा जो उद्देश होता इथं रोहिंगे आहेत तर प्रशासनानं स्पष्ट केलं की इथं रोहिंगे एकही नाही। मग कशासाठी वारंवार या अमरावतीचं वातावरण खराब करतात। आज परिस्थिती अशी निर्माण झाली की मग हिंदू असेल, बौद्ध असेल किंवा मुस्लिम असेल, यांना ख्रिश्चन असेल किंवा इतर धर्माचे लोक असतील ज्यांनी जन्ममृत्यूचे दाखले काढले, त्यामुळे प्रशासनानं हे मध्यंतरीच्या काळात बंद केले आणि बंद केल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी जे काही डॉक्युमेंट पाहिजेत प्रत्येकाच्याच ते सुद्धा मिळत नाही। जन्ममृत्यूच्या नोंदी
वेळेवर होत नसल्यामुळे जे काही इतर बाबी आहेत त्या बाबीसुद्धा त्या लोकांकडे होत नाहीत. म्हणून आमचे या निमित्तानं आता आम्ही CP साहेबांनासुद्धा भेटलो. तर आमची प्रशासनालाही विनंती आहे की ज्या उद्देशानं यावेळी पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जे सांगितलंय ते अतिशय तंतोतंत बरोबर आहे. सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली. माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आहे, गडकरी साहेबांना पण आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण आहे. त्यांच्या दोघांचंही हे आजोळ आहे. या आजोळामध्ये जर तुम्ही ही लॅबॉरेटरी करत असाल तर हे कसं चालेल? उठसूट कधी ना कधी हा प्रयोगशाळा ही हा जो माणूस आहे कोणत्या पोझिशनमध्ये आहे, आजी माझी तर सगळेच जण असतात. एवढा कोणता गोंधळ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हा गोंधळ करतात. आणि कोण आहे किरीट सोमय्या? हू इज किरीट सोमय्या? कशासाठी? वाय? हे यांनी उगाचच हे नवीन आणि इलेक्शन आले की हे दिसतात नाटक करताना. ही नाटकं अजिबात सहन केल्या जाणार नाही. प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर जो काय दबाव आणायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्र शासन, हे बरोबर नाही. हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. आणि एकही रोहिंगी नाही सापडली तरी पण गोंधळ घालणं सुरू आहे. हे अमरावती जिल्ह्याच्या वातावरणासाठी, अमरावती शहराच्या, महाराष्ट्राच्या वातावरणासाठी, देशाच्या वातावरणासाठी काय चांगलं नाही. सत्ता त्यांचीच आहे ना, मागच्या 10 वर्षापासून तेच आहेत ना सत्तेत. 11-12 वर्ष झाले आता. आणि मग हे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? मग यांना सत्ता जर व्यवस्थित नाहीच राबवता येत तर मग सोडून द्यावे. एकीकडे वोट चोरी करायची, दुसरीकडे जातीय दंगली करायच्या, हे सहन नाही केलं जाणार. तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही सगळे राजीनामे द्या, मग बघू काय होतं. विदर्भ सिटी न्यूज, अमरावती.